21 एप्रिलला अनाबिया शेख नावाची एक छोटी मुलगी ही CST टर्मिनस त्या ठिकाणी पालकांपासून हरवलेली होती। त्या परिसरामध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी श्रीमती चेतना पाटील यांनी तिथं प्रसंगावधान दाखवून त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। ती मुलगी शोधली आणि तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूपपणाने ती मुलगी पुन्हा त्या ठिकाणी सुपूर्द केली। हे जे अनाबिया शेख आहे हे लोक मुंबई फिरण्यासाठी आलेले होते आणि अशा वेळी त्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आपली मुलगी म्हणजे आपल्या जवळनं हरवल्यानंतर थोडंसं ते एकदमच अस्वस्थ झाले आणि आमच्या ज्या अधिकारी आहेत श्रीमती चेतना पाटील पोलीस दलाच्या त्यांनी लगेचच त्या पालकांची मदत केली आणि ती मुलगी शोधून काढण्याचा प्रयत्न करून ती शोधून पालकांकडे सुखरूपपणे सुपूर्द केली। पर्यटक जेव्हा मुंबईमध्ये येतात तेव्हा त्यांची सुरक्षा किंवा त्यांना हेल्पिंग हँड मदतीचा हात हा नेहमीच सगळ्यांनी दिला पाहिजे आणि विशेषतः पोलीस दलातल्या या अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगलं त्या ठिकाणी प्रसंगावधान दाखवून ती मुलगी शोधून काढली आणि पुढे होणारा अनर्थ हा टळला। आणि म्हणून राज्याचा पर्यटन मंत्री म्हणून अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गौरव करणं, कौतुक करणं, त्यांचं अभिनंदन करणं हे राज्याचा पर्यटन मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे। म्हणून श्रीमती चेतना पाटील यांना मी आज माझ्या कार्यालयामध्ये मंत्रालयात विनंतीपूर्वक बोलवलं, त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला आणि नक्कीच त्यांच्या चांगल्या कामाबद्दल शासन आणि विशेषतः आमचा पर्यटन विभाग त्यांचं अभिनंदन करतोय। एवढंच मला या निमित्तानं सांगायचं। काही प्रश्न असतील तर विचारा। नाही आता ऐका ना, हा विषय संपला का? हा विषयासाठीच होती विषय, ते झाल्यावर सांगा। किती तास लागले हो? 1 तासात शोध। मी गृहमंत्री महोदयांना विनंती करेन, राज्यमंत्री गृह शहरे यांना विशेष विनंती करेन आणि त्यांच्याकडनं अशासाठी त्यांना किमान त्यांचं गृह विभागानं पण कौतुक करावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं, अशासाठी मी माननीय राज्यमंत्री गृह योगेश कदम साहेबांकडे विशेष प्रयत्न करेन। नाही अर्थात ते काय हे बघा, हे सांगतील त्या स्वतः, पण कसं आहे मी म्हणतो ना, ते प्रसंगावधान दाखवणं म्हणजे अशा वेळी बऱ्याचदा नुसतं आपण अर्ज लिहून घेतो किंवा मिसिंगची कंप्लेंट नोंदवून घेतो, तपासतो म्हणतो, पण तात्काळ अर्ज लिहून घेणं, मिसिंगची कंप्लेंट नोंदवून घेणं ह्याच बरोबर तात्काळ इन ऍक्शन येणं आणि ती मुलगी तासाभरात लगेच शोधून देणं। आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे तुम्हाला एरिया माहिती आहे किती व्हास्ट आहे, किती गर्दी असते, किती क्राऊड मोठा असतो तिथं, अशातनं ती मुलगी शोधून 1 तासात काढणं। म्हणूनच मी म्हटलं की पर्यटकांची सुरक्षा यासाठी जी समयसूची आमच्या गृह विभागातल्या अधिकाऱ्यांनी दाखवलेली त्याच्याबद्दल त्यांचं विशेष मी कौतुक केलं। इतर काही प्रश्न असतील तर विचारा आता। विधान परिषदेची वर्णी लागणार त्यांचं असं त्यांनी प्रेस घेतली आणि म्हटलं की एका आमदारकीसाठी मी कुठेही जाणार नाही, तर त्यांच्यासोबत चर्चा फिसकटली की काय त्यांच्यासोबत? नाही ते बघा, आमच्या शिवसेना पक्षाकडनं तरी आम्ही कुठेही असं अधिकृत वक्तव्य केलेलं नव्हतं की कोण आमच्या संपर्कात आहे, कोण आमच्याशी चर्चा करते, कोणाशी आमची चर्चा सुरू आहे, असं कुठेही शिवसेनेकडनं अधिकृत वक्तव्य आलेलं नाही। आता जेव्हा विधान परिषद, राज्यसभा या जेव्हा निवडणुका चालू असतात त्यावेळी अनेक नावं चर्चेमध्ये येतात, अनेक नावांना सूत्रांकडच्याच माहित्या चालवल्या जातात, सूत्रांकडच्याच बातम्या चालवल्या जातात। त्यामुळे आता सूत्रांकडच्या बातम्यांच्या वरती जोपर्यंत पक्षानं अधिकृत भूमिका मांडलेली नाही
किंवा पक्षाची जोपर्यंत अधिकृत भूमिका पक्षाचे मुख्य प्रवक्ते जोपर्यंत मांडत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर अधिक भाष्य करणं योग्य नाही. परंतु उद्यापर्यंतच उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे. प्रत्येक पक्षाची तशीच पद्धतीची अवस्था आहे की जागा कमी आहेत आणि मोठ्या संख्येने इच्छुक आहेत. खरं तर इच्छुक नाराज होण्याची देखील मोठ्या प्रमाणात दाट शक्यता आहे. तर तुमच्या पक्षामध्ये काही अशी चर्चा तुमच्या प्रमुख नेत्यांमध्ये रंगली आहे का, कोणाला या सगळ्या संदर्भात संधी द्यायची? बघा, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे शिवसेना हा पक्ष आदेशावरती आणि पक्ष शिस्तीवरती चालणार आहे. आजपर्यंतची परंपरा आहे, पक्षाची पद्धत आहे, प्रथा आहे की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणत्याही बाबतीतला धोरणात्मक निर्णय एकदा घेतला की तो पक्षातल्या सर्वच शिवसैनिकांना मान्य असतो. त्यामुळे उद्यापर्यंत आहे वेळ. त्यामुळे काय अजून वेळ खूप आहे. उद्या म्हणजे खूप वेळ आहे. आज आहे, उद्या आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते या बाबतीतला सर्वंकष विचार करून निर्णय घेतील आणि जो काय निर्णय वरिष्ठ पक्षाचे नेते घेतील तो सर्व महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या शिवसैनिकांना मान्य असेल. ही आजपर्यंतची शिवसेनेची प्रथा आहे. चमत्कार झाला तर नागपुरातून पण नाव असू शकतं असं काही? जर तरला उत्तर देणं योग्य नाही. थोडा वेळ उद्यापर्यंत थांबा. उद्या अर्ज भरण्याची प्रक्रिया मला वाटतं उद्या सुरू होणार आहे ना, उद्या संपणार आहे. त्यामुळं अर्ज भरायची मुदत संपून द्याल, माघार घ्यायची मुदत संपून द्याल, मग त्याच्यावरती बोलू आपण. बच्चू कडून असं म्हटलं आज की उद्योगमंत्र्यांचा फोन आला होता, आमचं बोलणं चर्चा झाली, प्राथमिक चर्चा. आज मी मुंबईत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी जरी ऑफर दिली असेल किंवा दिली नसेल पण याच्यावरती चर्चा सुरू झालेली आहे. आणि जर मी आमदारकीसाठी जाणार नाही पण जनतेसाठी, माझ्या दिव्यांग बांधवांसाठी जर माझा प्रस्ताव जर मान्य झाला तर त्यांनी म्हणजे सकारात्मक आहे ते अशा अनुषंगाची चर्चा पुढे सुरू करेल. पण दिवसभरात जर पुन्हा बोलून आलं तर आपण निश्चित जाऊन त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, हे बघा, मी त्याच संदर्भामध्ये एक फक्त जुना संदर्भ आपल्याला देतो. माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना दिव्यांग कल्याण विभागाकरताचं स्वतंत्र प्राधिकरण महामंडळ स्थापन झालेलं होतं. मंत्रिपदाचा दर्जा त्या महामंडळाच्या माननीय अध्यक्ष जे मान्य बच्चूभाऊ कडू केलं होतं त्यांना दिलेला होता. त्यामुळं दिव्यांग बांधवांच्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जे शब्द, जे आश्वासन मान्य शिंदे साहेबांनी सभागृहात दिलं, सभागृहाच्या बाहेर दिलं, शिष्टमंडळांना दिव्यांग बांधवांच्याशी भेटताना दिलं, त्यावेळी ते पूर्ण केलेलं आहे. आणि त्याचं मुळात इम्प्लिमेंट करणं, त्याचं धोरण ठरवणं, त्याची रूपरेषा आखणं, या सगळ्याची जबाबदारी त्या महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माननीय बच्चूभाऊ कडूंच्याकडेच दिलेली होती. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देखील दिलेला होता. त्यामुळे या बाबतीत शिवसेना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांच्या बाबतीत संवेदनशील आहे आणि सकारात्मक आहे. तर एकीकडे महायुतीचं सरकार आहे, 3 पक्षांचं सरकार, परंतु महायुतीमधलेच तुम्ही 2 पक्षातले नेते मंडळी एकमेकांसोबत भांडतात का अशी परिस्थिती आहे. एकीकडे तुमचे मंत्री आहेत प्रताप सरनाईक, त्यांच्या विरोधात मीरा भाईंदरचे भाजपचे आमदार आहेत नरेंद्र मेहता आहेत, त्यांनी दंड थोपाटलाय. ते कासरवडवली पोलीस स्टेशनमध्ये जातात, त्यांच्या विरोधात काय तक्रार देतात. त्याच्यानंतर तुमच्या मंत्र्यांच्या कंपनीकडनं त्यांना लिगल नोटीस इश्यू पाठवली जाते. आणखी हा सगळा प्रकार काय आहे, म्हणजे अर्थात तुमच्या तालमेल आहे का? सुरुवात कोणी केली हे पाहावं लागेल ना. तुम्ही लोकांनी सुद्धा हा विचार आपण बांधवांनी सुद्धा केला पाहिजे. सुरुवात कोणी केली? आता जेव्हा एखादी तक्रार दाखल झाली एखाद्या आमच्या माननीय सहकाऱ्यांच्या बरोबर मंत्रिमंडळातल्या, तेव्हा ते हाताची घडी घालून गप्प बसतील का? तक्रार झाल्यानंतर त्यांनी गप्प बसायचं का? आता आम्ही महायुतीत आहे. तक्रार करणारी व्यक्ती महायुतीतल्या एका घटक पक्षाची सहकारी आहे. तक्रार केल्यावर त्याला काउंटर नोटीस देणारच ते. पण तक्रार करणाऱ्यांनी ह्याचा विचार केला पाहिजे ना की आपण जर महायुतीत आहे तर महायुतीच्या राज्य समन्वय समितीकडे विषय मांडावा. महायुतीतल्या गोष्टी महायुतीमध्ये अंतर्गत बसून आधी चर्चा कराव्यात आणि त्यातनं नाही चर्चेतनं प्रश्न सुटला तर मग बाहेर माध्यमांकडे जावं. त्यामुळं मी म्हणेन सुरुवात कोणी केली याचा विचार करा ना. मग ऍक्शनला रिॲक्शन होणार साहजिक. जर समजा कोणावरती आमच्या एखाद्या मान्य सहकारी मंत्र्यांच्यावरती कोणी आक्षेप घेतला, आरोप केले, काय त्यांच्यावरती दोष ठेवले, समजा त्यांच्याकडे बोट दाखवलं, तर मग त्याला लिगल पद्धतीनं, कायदेशीर पद्धतीनं त्याला प्रत्युत्तर देणं, कायदेशीर नोटीस देणं हे क्रमप्राप्तच आहे. म्हणून माझं म्हणणं आहे
की अशा गोष्टी करण्यापेक्षा महायुतीतल्या गोष्टी ह्या महायुतीमध्ये अंतर्गत बसून त्याची चर्चा अगोदर झाली पाहिजे, जेणेकरून अशा गोष्टी या म्हणजे नाहक त्याला वेगळं वळण लागणार नाही. परंतु त्यांच्या नेत्यांची या सगळ्याला सहमती असते असं आहे यावरतूनच दिसून येतं, कारण की ही काय पहिल्यांदाच अशी घटना नाही घडली आहे. तर मेट्रोचा ज्यावेळेस प्रकल्प उद्घाटन करायचा होता तेव्हापासूनचा हा वाद आतापर्यंत सगळा ओढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मग त्यांना विचारा ना तुम्ही, मला कसं विचारताय? तुम्ही ज्यांना तुम्ही म्हणताय की त्यांची फूस आहे असं वाटते किंवा त्यांच्यामुळं कोणी त्याच्यामध्ये असं करतंय, तर असं तुम्हाला वाटतंय कोण करते, तर तुम्हाला वाटतंय त्याला विचारा. आम्हाला एक सांगितलं, आमच्याबद्दल शिवसेनेबद्दल जर अशा पद्धतीचं काही समजा कुठं आक्षेप घेतले गेले, आरोप केले गेले, तर मग आम्ही तरी ना हाताची घडी घालून तर बसणार नाही ना. आम्ही सुद्धा त्याला उत्तर देणार. आम्ही कायदेशीर मार्गानं ते फाईट आउट करायचा प्रयत्न करणार. म्हणून माझं म्हणणं एकच आहे, कुठलीही गोष्ट असू द्या, महायुतीमधल्या अंतर्गत 3 पक्षांमधल्या बाबी जर कोणाबद्दल कोणाचा आक्षेप असेल, कोणाबद्दल कोणाची तक्रार असेल, कोणाबद्दल कोणाचं काही यापेक्षा वेगळं काय म्हणणं असेल, तर आधी महायुतीच्या इंटरनल प्लॅटफॉर्मवर ते मांडावं. इंटरनल प्लॅटफॉर्मवर मांडल्यानंतर त्याला थोडा कालावधी द्यावा आणि त्यातनं नाही झालं तर मग त्याचा मार्ग त्याला मोकळा आहे ना. अशाच पद्धतीचं ठीक आहे, तुमच्या चला. जिल्ह्यामध्ये पण होताना पाहायला मिळतंय. साताऱ्याची जिल्हा परिषद निवडणूक झाली, त्याच्यामध्ये तुषार दोषी हे सगळे आरोप, तुषार दोषींचा निर्णय घेण्याचा पद्धत चुकीची होती, ते आता ते बदली झाले. खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतः या सगळ्या संदर्भात आंदोलन करणार होता, एक मोठं जन आंदोलन साताऱ्यात उभं राहणार होतं तुमच्या सगळ्या घटक पक्षांचं, मित्र पक्षांचं. ते कधी होणार आहे नक्की नेमकं, की तुमचं पॅचअप झालं भाजपसोबत? सातारा प्रकरणाच्या बाबतीत माननीय मंत्री महोदय मकरंद पाटील आणि आम्ही दोघांनीही जो प्रकार घडला तो इत्तंभूत प्रकार, त्याची सगळी पार्श्वभूमी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्हीही माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय सौ सुनेत्राताई वहिनी या तिघांच्याही समोर आम्ही विस्तृत आमचं म्हणणं मांडलेलं आहे अधिवेशन काळामध्येच. आणि आम्हाला दोघांनाही, मला आणि माननीय मकरंद आबांना जे आश्वस्त करायचे ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. त्यामुळे आता यापेक्षा जास्त त्याच्यावर काय बोलावं असं मला तरी वाटत नाही. आम्हाला जे बोलायचे ते आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर बोललेलो आहोत आणि आम्हाला जे आश्वस्त करायचे, आम्हाला जे सांगायचं आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे.